घराचं बांधकाम करायचं आहे, बजेट पण कमी आहे, पण आपल्याला एक गोष्टीचा प्रश्न आपल्या समोर पडतो की घर आरसीसी बांधायचं की लोड बेरिंग. कोणतं घर बांधल्याने पैसे वाचतील आणि कोणतं घर आपल्यासाठी चांगले राहील. आपल्या बऱ्याच मित्रांचा या ठिकाणी मला खूप साऱ्या कमेंट्स आणि कॉल्स मागील काळामध्ये आले होते की देवा सर, अशा गोष्टीची माहिती द्या की आम्हाला घर बांधायचंय पण आमच्याकडे एवढे पैसे नाहीये, तर आम्ही लोड बेरिंग बांधलं तर चालेल का? आमच्याकडे कमी पैसे पण या कमी पैशात लोड बेरिंग बांधू शकतो का? लोड बेरिंग घर आम्हाला फायद्याचं ठरेल का? त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही धोका होऊ शकतो का? तर मित्रांनो, याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे की आपल्याला कोणतं घर आपण बांधलं पाहिजे. आपल्याकडे जर लिमिटेड पैसे असेल तर आपण कोणतं घर बांधलं पाहिजे, लोड बेरिंग बांधलं पाहिजे का? लोड बेरिंग जर घर आपण बांधत असो तर त्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात, आणि आरसीसी घर जर बांधायला गेलो तर किती पैसे जादा लागू शकतात, या गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मी देवा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपले बरेच शेतकरी मित्र किंवा आपले असे बरेच मित्र असतात की त्यांच्याकडे कमी अमाऊंटमध्ये पैसे असतात, की त्यांचं बजेट कमी असतं किंवा त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये घरासाठी पैसा खर्च करायचा नसतो. तर त्यावेळेस ते काय बघतात की मार्केटमध्ये बघतात की जुन्या काळात बरेचसे लोक लोड बेरिंग किंवा हाफ आरसीसी घराचं काम करत होते. तर त्यामध्ये त्यांचा समज असतो की लोड बेरिंग आणि किंवा हाफ आरसीसी घराचं बांधकाम केल्याने आपले काही पैसे वाचतील व आपल्याला कमी खर्चात कमी बजेटमध्ये आपलं घर उभं राहील. तर मित्रांनो, कसं असतं, आरसीसी आणि लोड बेरिंगचा फरक आपण समजून घेऊया. फुल आरसीसी म्हणजे त्यामध्ये आपण फुटिंग, बीम, कॉलम आणि स्लॅब हे सगळ्या गोष्टी असतात. सगळ्या गोष्टींसाठी स्टील वापरलं जातं, सगळ्या गोष्टींसाठी कॉन्क्रीट केलं जातं. आणि लोड बेरिंग म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण फाउंडेशनसाठी ग्राउंड लेवलला एक बीम आपण देतो, एक बीम ग्राउंड लेवलला एक कॉन्क्रीटचा बीम, त्यामध्ये स्टील टाकून एक बीम भरून घेतो आणि त्याच्यावरती आपण बाकीचं बांधकाम करतो. लोड बेरिंग मध्ये आपण कॉलम घेत नाही, त्यामध्ये आपण डायरेक्ट स्लॅब घेतो. तो स्लॅबचा लोड हा भिंतीवरती असतो आणि आरसीसी मध्ये स्लॅबचा लोड हा बीम वरती असतो, बीमचा लोड कॉलम वरती असतो आणि कॉलमचा लोड हा फुटिंग वरती असतो. तेच लोड बेरिंग मध्ये काय होतं, लोड बेरिंग मध्ये फक्त आपण ग्राउंड फ्लोअरला एक बीम घेतो आणि त्या बीम वरती आपण बांधकाम करतो आणि त्या बांधकामावरतीच बाकीचा जो लोड आपल्या घराचा येणार आहे तो असतो. जनरली त्यामध्ये स्लॅबचा लोड आपल्या भिंतीवर येतो, भिंतीचा लोड ग्राउंड बीमवर येतो आणि ग्राउंड बीमचा लोड जमिनीमध्ये जातो. हे असतं लोड बेरिंग. आणि मित्रांनो, तिसरा अजून एक या ठिकाणी टाईप आहे, तो म्हणजे हाफ आरसीसी. बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा पद्धतीचे देखील घरं बांधले जातात की त्यामध्ये खाली खड्डे केले जातात, खड्ड्यांमध्ये फुटिंग, फुटिंग वरती कॉलम, कॉलम एक ग्राउंड लेवल पर्यंत कॉलम घेतले जातात आणि त्या कॉलमला ते कॉलम ग्राउंड पासून या ठिकाणी कट केले जातात. ग्राउंड लेवल पर्यंत तुमचे कॉलम असतात, फुटिंग असते आणि ग्राउंड लेवलला बीम असतात आणि त्याच्यावरती बांधकाम केलं जातं. तर त्यामध्ये काय होतं, जो आपला स्लॅबचा लोड आहे हा भिंतीवर ट्रान्सफर होतो, भिंतीचा लोड ग्राउंड बीम वरती ट्रान्सफर होतो आणि ग्राउंड बीमचा जो लोड आहे तो या ठिकाणी कॉलम वरती ट्रान्सफर होऊन फुटिंग मध्ये ट्रान्सफर होतो. फक्त ग्राउंड लेवल पर्यंत हाफ आरसीसी मध्ये कॉलम असतात. तर आपण फरक जर खर्चाचा विचार केला, जनरली आरसीसी घरासाठी, जसं मी मागील खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये मित्रांनो आपल्या समस्त महाराष्ट्राला किंवा आपल्या सर्व मित्रांना एकच गोष्ट सांगतोय की आपल्याला खर्च किती येतो. आपले जेवढे व्हिडिओ आपण बनवले, 1000 स्क्वेअर फीटचा असेल, 750 स्क्वेअर फीटचा असेल किंवा 500 स्क्वेअर फीटचा असेल, हे जे सर्व व्हिडिओ मागचे होते हे फुल आरसीसी घराच्या कॉस्टिंगचे होते किंवा त्या घराला किती खर्च येणार ते होते. तर साधारणतः मित्रांनो काय होतं, बेसिक फरक तुमच्या आता लक्षात आला असेल, लोड बेरिंग मध्ये आणि फुल आरसीसी मध्ये काय फरक असतो. लोड बेरिंग मध्ये स्टील आणि कॉन्क्रीटची क्वांटिटी काहीशी कमी होते. म्हणजे तुमचे जे ग्राउंड फ्लोअर पासून जे स्लॅब पर्यंत जे कॉलम असतात किंवा जे फ्लोअर रूफ लेवलचे आपले जे बीम असतात, ते बीम या ठिकाणी लोड बेरिंग मध्ये आपण घेत नाही. काही ठिकाणी काय करतात, जनरली कॉलम घेत नाही, फक्त बीम घेतात आणि बीम वरती स्लॅब केला जातो. त्यामध्ये काहीसं तुमचं स्टीलची क्वांटिटी कमी होते, कॉन्क्रीटची क्वांटिटी कमी होते आणि काहीशी तुमची सेंटरिंग कामाची मजुरी कमी होते. त्यामुळे नक्कीच लोड बेरिंगला आरसीसीच्या तुलनेत कमी पैसे लागतात, मजुरी देखील वाचते, स्टील या ठिकाणी कमी लागतं, कॉन्क्रीट देखील कमी लागतं, म्हणजेच तुमचं सिमेंट असेल, खडी असेल, वाळू असेल, हे देखील कमी लागतं. त्यामध्ये वीट बांधकाम वाढतं, कारण लोड बेरिंग मध्ये सर्व लोड हा वीट बांधकामावर असतो. वीट बांधकामावरती आपण या ठिकाणी बीम घेतो किंवा डायरेक्ट स्लॅब देखील घेतो. हे असतं लोड बेरिंग. तर आता खर्चात फरक किती पडतो.
जनरली मित्रांनो, जर आपण 1000 स्क्वेअर फीटचं 2 BHK किंवा 3 BHK घर जर बांधत असू, किंवा आपल्याकडे समजा एक पोर्च असेल किंवा हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल आणि अजून एक ऍडिशनल बेडरूम असेल आणि वरती जिन्याचा टॉवर देखील असतो. आणि मित्रांनो, अजून एक गैरसमज असतो की लोड बेरिंग मध्ये जिना केला जाऊ शकतो की नाही. मित्रांनो, लोड बेरिंग मध्ये देखील जिना केला जाऊ शकतो, पण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर आपण खर्चाकडे जर परत आलो तर दोन्हीमध्ये फुल आरसीसी आणि लोड बेरिंग मध्ये किती खर्च वाचतो? साधारणतः मित्रांनो 100 ते 200 रुपयापर्यंत खर्चाची बचत होऊ शकते. म्हणजे एका स्क्वेअर फीटला जर साधारणतः आपल्याला फुल आरसीसीला 1300 ते 1400 रुपये जर लागत असतील, तर तेच आपल्याला लोड बेरिंगला किंवा हाफ आरसीसीला 1200 ते 1300 रुपये लागतात. म्हणजे तुमचे 100 ते 150 साधारणतः एवढे पैसे वाचू शकतात. ते देखील तुम्ही तुमचं मटेरियल किंवा तुमचं काम तुम्ही कोणत्या पद्धतीने हाताळतात ते त्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे फुल आरसीसी आणि लोड बेरिंग मध्ये खूप जास्त फरक पडत नाही. बऱ्याचशा लोकांचा समज हा असतो की लोड बेरिंग अर्ध्या किमतीत होतं आणि फुल आरसीसीला खूप जास्त पैसे लागतात. मित्रांनो, असं नसतं. लोड बेरिंग मध्ये मी सांगितल्याप्रमाणे फक्त स्टीलची क्वांटिटी तुमची थोडी वाढते, कॉन्क्रीट थोडं वाढतं आणि सिमेंट थोडं वाढतं आणि मजुरी देखील थोडी वाढते. यामुळे फक्त 100 रुपयाचा म्हणजे 1000 स्क्वेअर फीटच्या कामात 1 लाखाचा, या 2000 स्क्वेअर फीटच्या कामामध्ये 2 लाखाचा फरक पडू शकतो. इव्हन तो जास्त पण पडू शकतो. 100 ते 200 रुपयाचा 200 रुपये पर स्क्वेअर फीट मागे फरक पडू शकतो. म्हणजे 10 लाखाला 1 लाख किंवा 2 लाख रुपयापर्यंत फरक पडू शकतो. तर आता अजून एक गोष्ट आपण समजून घेऊया. घर आपल्याकडे बजेट कमी असेल किंवा आपल्याला लोड बेरिंग बांधायचं असेल तर ते बांधलं पाहिजे का? त्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ते खरंच सेफ आहे का? तर मित्रांनो, हल्लीच्या काळामध्ये आपण बघत असाल की ग्रामीण भागात देखील खूप जास्त प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी लोड बेरिंग घर किंवा हाफ आरसीसी घराचे काम करतात आणि तसे घर बांधतात. तर मित्रांनो, ऍज अ इंजिनियर मी त्या गोष्टीची ऍडवाइस देईल का? तर मित्रांनो, मी वारंवार सांगतो, असा एकमेव इंजिनियर असेल की अशा सल्ला मी लोकांना देतो की घर हे आपल्या बजेटवर, आपल्या ऐपतीवर प्रमाणे बांधलं पाहिजे. तुम्ही घर म्हणजे तुम्ही जमीन विकून सर्वस्व पणाला लावून बँकांचे मोठे मोठे कर्ज काढून बांधलं पाहिजे या मताचा मी नक्कीच नाही. मित्रांनो, घर बांधलं पाहिजे. प्रत्येकाला एक चांगलं घर आपल्याकडे असलं पाहिजे. ते तुम्ही कसं बांधताय आणि कधी बांधताय आणि किती पैशाचं बांधताय ते महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घर बांधू शकता, पण त्यासाठी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्या पैशांचा, आपल्या बजेटचा, आपल्या घरात किती माणसं आहे आणि आपल्या रिक्वायरमेंटचा देखील विचार केला पाहिजे. माझ्याकडे असे देखील खूप सारे उदाहरण आहेत मित्रांनो. खूप सारे आपले मित्र, आपले ज्या ठिकाणी जे आपल्याला फॉलो करतात, आपल्याला सबस्क्राईब करतात, ते लोकांचे, खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस किंवा कॉल्स मला आहेत की सर, आम्ही घराचं बांधकाम चालू केलं होतं, एका कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला दिलं होतं, एका इंजिनियरने आम्हाला प्लॅन दिला होता, आम्ही त्यावेळेस खुशीमध्ये किंवा सुरुवातीला जो आपला जोश असतो त्या जोशामध्ये घराचं काम चालू केलं. आमच्या घरात 4 लोक आहे आणि आम्ही 2000 स्क्वेअर फीटचं घराचं काम चालू केलं, ग्राउंड फ्लोअरला चालू केलं, पण आमचे पैसे प्लिंथ लेवलला संपले, म्हणजे ग्राउंड लेवललाच आमच्या घराचे पैसे संपले. तर मित्रांनो, हे का होतं? अशा गोष्टी का होतात? लोक काय करतात? पैशाचा विचार करत नाही. ते काय म्हणतात, होईल तसं होईल, बघू पुढे काय होतंय. पुढे बघायला कोणीही नसतं मित्रांनो. घराचं काम हे आपल्या बजेटप्रमाणे सुरू केलं पाहिजे. कारण बरेचसे घरं आपण असे बघतो की चालू झालेले असतात, अर्धवट कामं झालेले असतात आणि त्यानंतर ते कामं बंद पडतात. कारण पैसे मित्रांनो, जसं मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आणू शकतो, पण पैशांचं या ठिकाणी सोंग करता येत नाही. त्याप्रमाणे आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या बजेटप्रमाणे बांधलं पाहिजे. ज्याच्याकडे पैसे, बिनधास्त खर्च करा, चांगलं घर बांधा, चांगलं इंटेरियर करा, चांगलं एक्सटेरियर करा, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून घर बांधा. पण ज्या मित्रांकडे किंवा ज्या आपल्या मित्रांकडे पैशांची या ठिकाणी लिमिटेड आहे, लिमिटेड बजेटमध्ये देखील तुम्ही चांगल्या घराचं प्लॅनिंग करा, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या, चांगले कॉन्ट्रॅक्टर्स, खूप सारे मित्रांनो, मी वारंवार सांगतो, मार्केटमध्ये खूप चांगले लोक आहेत की ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. ते तुम्हाला कायम चांगल्या पद्धतीने गाईड करतील. त्यांचा सल्ला घ्या, तेव्हाच घराचं काम करा. असं नाही, सगळेच फसवणारे नसतात, सर्वच कॉन्ट्रॅक्टर फ्रॉड नसतात, सर्वच इंजिनियर्स फ्रॉड नसतात, सर्वच लोक पैशाच्या मागे पळत नाही. त्यामुळे काही चांगलं सल्ला देणार देखील, एखादा साधा सेंटरिंगवाला मिस्त्री देखील तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो. तुम्हाला सल्ला देण्यासाठी इंजिनियरच पाहिजे, सल्ला देण्यासाठी आर्किटेक्टच पाहिजे असं देखील कुठे या ठिकाणी लिहिलेलं नाही मित्रांनो. चांगला एक्सपिरियन्सवाला साधा गवंडी, ज्याने खूप या क्षेत्रामध्ये 10 वर्षापासून काम केलेलं आहे, किंवा एखादा सेंटरिंगवाला मिस्त्री त्याने काम केलेलं आहे, तो माणूस देखील तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो. त्यामुळे पैसे असेल तसं प्लॅनिंग करा. आपण आता बॅक टू आपल्या टॉपिकवर परत येऊया. लोड बेरिंग बांधलं पाहिजे की नाही या गोष्टीकडे जर आपण आलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लोड बेरिंग म्हणजे मित्रांनो
बरं म्हणजे काय असतं, आरसीसी म्हणजे फ्रेम स्ट्रक्चर. फ्रेम स्ट्रक्चरमध्ये जर समजा काही भूकंपाचा धक्का आला किंवा वाळ किंवा काही जमिनीमध्ये जर अंतर्गत काही हालचाली झाल्या तर त्यावेळेस आपल्या बिल्डिंगला क्रॅक्स येतात. आरसीसी मध्ये ते क्रॅक्स या ठिकाणी जास्त डेव्हलप होत नाही. त्यामुळे आरसीसी स्ट्रक्चर किंवा फुल आरसीसी स्ट्रक्चर हे कायमच आणि सगळ्या टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात सेफेस्ट स्ट्रक्चर आहे किंवा सगळ्यात सेफेस्ट घर आहे. लोड बेरिंग घर देखील या ठिकाणी चांगलं असतं, त्यावर देखील चांगला लोड बेरिंग कॅपॅसिटी असते. पण मित्रांनो, जर तुमच्याकडे बजेट असेल आणि जर तुमच्याकडे थोडेफार पैसे तुम्ही ऍडजस्ट करू शकत असाल तर मी तुम्हाला हाच सल्ला देईल की लोड बेरिंग हाफ आरसीसी घर न बांधता या ठिकाणी फुल आरसीसी बांधलेलं कधी पण चांगलं. कारण घर हे मित्रांनो काही वर्ष 1-6 महिने किंवा वर्षानंतर आपण परत बांधू शकत नाही. ही आपली लाईफ टाईम सेव्हिंग असते किंवा यामध्ये खूप जास्त आपल्या भावना, आपले पैसे आणि आपली मेहनत गुंतलेली असते. त्यामुळे घर बांधताना थोडं प्लॅनिंग केलं तर तुम्ही कमी खर्चात देखील चांगलं आरसीसी घर बांधू शकता. आणि जर तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटचं आरसीसी घर किंवा 700-750 स्क्वेअर फीटचं 1 BHK आरसीसी घर बांधकामाचा खर्च किती येईल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही याला पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आणि आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील, कन्स्ट्रक्शनची माहिती मिळेल. खूप सारे आपण आपल्या मित्रांसाठी, आपल्या पब्लिकसाठी आपण चांगले चांगले व्हिडिओज देत असतो. मित्रांनो, आपलं कुठलं इंटेन्शन नाही की ज्या क्षेत्रातली माहिती कोणी देत नाही ती माहिती आपण सगळ्यांसमोर देण्याचा प्रयत्न करतो. कारण कोणीही फसता कामा नये, कोणाच्याही कष्टाचे पैसे वाया जाता कामा नये, त्यासाठीच आपला प्रयत्न हा सदैव चांगला आणि प्रामाणिकच असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा ज्यांना घर बांधायचं आहे, ज्यांना नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओची गरज आहे अशा लोकांना शेअर करा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा. चला तर मित्रांनो, अजून असा एक नवीन व्हिडिओ आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणतं घर बांधलंय, तुम्ही जर लोड बेरिंग घर बांधलं आहे की आरसीसी बांधलाय, आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. धन्यवाद.